काल एक मी व्हिडिओ टाकला की माझ्यासोबत लग्न करणार का असे मेसेज यायला लागलेत म्हणून. तर त्या व्हिडिओमध्ये काही माणसं आहेत किंवा पोरं आहेत, फेक आयडीवाले पण आहेत. इतक्या जर कमेंट भरलेत, बाप रे काय सांगायला नको. कशासाठी इतकं असं रॉंग बोलता? काय तुम्हाला काय मी काय वाईट बोलायला लागले का फालतू व्हिडिओ बनवायला लागले मी? हां, जरा माणसाने विचार कराय शिका म्हणते मी. घाणारडे नको ते घाण कमेंट यायले. तर एक जण तर असलं घाण बोललाय ना, त्या नासकेची तर आयडीच दाखवणार आहे तुम्हाला. थोड्या वेळ दमा तुम्ही. थोड्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट त्याची आयडीच दाखवणार आहे. तो काय समजतो स्वतःला काय माहिती? नको ते कमेंट करायला. त्याच्या काय बापाचं इंस्टाग्राम आहे का कोणाच्या बापाचं येतं? आमचा कंटेंट आम्ही काय पण बनवू, आमची परिस्थितीनुसार आम्ही बनवायला लागलो आहे. एक तर असं म्हणतात की व्हिडिओच बनवू नको. का बरं व्हिडिओ बनवू नको? जे नको त्या गोष्टी करतात इंस्टाग्रामवरती, त्यांना बरं बोलत नाही तुम्ही? कोणीतरी गरीब माणूस असेल किंवा गरीब पोरगी असेल किंवा गरीब पोरगा असेल, त्याने इंस्टाग्राम चालवलं तर तुम्ही बदनामी करता का? चांगल्या गरीबाच्या बाजूने राहा जरा. त्यांना पण सपोर्ट करा, छोट्या क्रिएटरांना. मोठ्यांना तर सगळे करतातच हो. त्यांचे मिलियननी फॉलो आहेत त्यांना. आम्हाला का मिलियन आहेत का? इनिमिने कुठं तर 4 आणि 5 हजार फॉलो आहेत. त्याच्यातून आम्ही काहीतरी आयुष्यात कुठं तर काहीतरी मोठं करा म्हणून आम्ही आलो. तर तुमची रामायण महाभारत कधी कोणाला मोटिवेशन दिलंय का तुम्ही? नाही दिलं, नसेल दिलं. कारण गरीब लोकांना मोटिवेशन ते गरीब लोक स्वतःच देतात. तुम्ही लोक नाही देणार कमेंटमध्ये वगैरे, ठीक आहे चल पाठीशी मी आहे वगैरे असं नाही बोलणार. काढू नको व्हिडिओ डायरेक्ट. पण तुम्ही बोलणार. आम्हाला काय पण बोलायचं, आम्हाला बोलायचं, पण तुम्ही जास्त बोलणारच. असं बोलायचं नसतं एखाद्याला. एखादं पोटा पाण्यासाठीच करत असते कुठली बी गोष्ट. कोण बी झालं तर आपापल्या पोटा पाण्याचा, लेकरा बाळांचा विचार करूनच आजपर्यंत ह्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. कोण पण डायरेक्ट श्रीमंतीमधून आलेलं नाही आहे, गरिबातूनच श्रीमंत झालेलं आहे. एवढं लक्षात घ्या. कधी पण गरिबाला कमी समजायला जाऊ नका. तुम्हाला लोकांना काय वाटतं ही काय छोटा कंटेंट आहे, त्याला काय पण घाणारडे शब्द बोलले तर चला हे काय करणार आहे ते काय करणार आहे असे शब्द नका रे वापरू. लय मनाला त्रास होते. थोडं तर मोटिवेशन द्या ना मला की चल तू एक निवांत व्हिडिओ वगैरे बनव, आहोत आम्ही तुमच्या पाठीशी वगैरे असं म्हणायला नाही. तुमची इज्जत चालली का? सपोर्ट करा ना. तुम्हाला काय बोलायचं आणि काय करायचं? आयुष्यामध्ये अशा भरपूर माझ्या बी अडचणी आल्यात. माझी परिस्थिती हे बघू शकता तुम्ही. आजचा उन्हाळा दिवस आहे. असल्या पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही कसं तरी 2 घास खातोय. आणि ह्यातून मी उगं स्टार्टिंग केलं आहे व्हिडिओ बनवायला. तर तुमचे नको ते नावं ठेवायच्या गोष्टी चालल्यात. कशासाठी? गरीब आहे म्हणून? श्रीमंत तुम्हाला पुसत पण नाहीत. तुमच्या कमेंटचा रिप्लाय पण देत नाहीत. अरे आम्ही डायरेक्ट रिप्लाय देतो. तुमच्या कमेंटला लाईक धरतो. का गरीब आहे म्हणून करतो का श्रीमंत आहे म्हणून करतो? कधी पण गरीबाला कमी समजू नका. तुम्हाला सांगायला लागले नीटवाने आत्ताच. समजलं का? वैताग आलाय मला कमेंट वाचून. नाहीतर डायरेक्ट हिथं आय डी लावते. हिथं तुमची आय डी लावते आणि मग तुम्हाला दाखवते चांगलं. जाऊ दे म्हणताना नाटके दाखवायला लागलो का? घाण कमेंट कराय कसं मस्ती आले का? अजून एक जण आहे, नवीनच आयडी आहे त्याची. ते मला माहीत नाही कोण आहे काय. ते तर असलं बोलायला नासका भाड्या काय सांगायला नको. त्याच्या काय आणून घालायला का काय माहिती मला. मी कंटेंट करते त्याला लागायची मिरची काय गरज आहे? कोण आहे काय माहिती? आमच्या गावातलं आहे का कुठला आहे? त्याला दाखवते चांगलं, त्याच्यावरती कंप्लेंटच करणार आहे मी. नको ते घाण शब्द बोललाय त्यानं मला आज. त्याला बी बघते चांगलं. मस्ती आले काय तुला? तू जर व्हिडिओ बघत असला ना, लक्षात ठेव माझ्याशी गाठ आहे तुझी. इथून पुढं मला कमेंट कर ना, विचार करून कर. नाहीतर तुला बघ काय करते काय नाही. समजलं का? आजकाल काय पण कुठलं बी काय बी आजकाल कायदा लय विचित्र, लय डेंजर झाला. एवढं लक्षात ठेव. तू कुठं बी राहा, तुझी आय डी शोधायला 1 मिनिट लागणार नाही मला. डायरेक्ट जाईन आय डीची कंप्लेंट करून येईन जर फालतू कमेंट जर मला केला तर. समजलं का? नको ते जास्त नाटके दाखवायला जाऊ नको. कमेंट बॉक्समध्ये यायचं, कमेंट करायचं. हिथलाच कुठला तर आहे, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट. पण तू विचार करू माझ्या नादाला लाग. तू जर नाद लागलाय ना तर नाद तू करशील, पण त्याला घालवायची हिंमत मी धरते. एवढं लक्षात ठेव. माझ्याशी गाठ आहे इथून पुढं. माझे फॉलोअर्स आहेत, मला सपोर्ट करायचं. तुझी गरज नाही आहे.
समजलं का? तू तिकडंच निघ भडव्या. कोण ये म्हणे नाही गु खायला माझ्या कमेंटमध्ये तुला. लक्षात ठेव इथून माझ्याशी गाठ आहे तुझी. तर ठीक आहे मित्रांनो, आता इथून पुढं फालतू कमेंट जर एक जणांनी जर केलं ना, डायरेक्ट तुम्ही शिव्या द्या त्याला, कोण काशी ना कमेंटमध्ये. हां, लेकरं बाळा आहेत आमचे, काय आम्ही फुकटचे नाही आहे, बिना फॅमिलीचे नाही आहेत कसले बी कमेंट करायला धरायला. हां, मस्ती आला असेल ना तर तू माझ्यासोबत नीट बोल, नाहीतर बघ तुझा जीव मी काय बोलत नाही काय नाही. सगळ्यांचा जीव चांगला असतो माणसा कोणचा, समजला का? जाऊ दे म्हणून शांत बसायला तर मस्ती आली का तुला? तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा असल्या लोकांना जी फालतू कमेंट करतात त्यांना. ठीक आहे, थँक्यू.